ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको यासाठी महाजन यांचं पावसात आंदोलन. धुळ्यात आतापर्यंत 144 मोकाट कुत्र्यांवर करण्यात आली निर्बीजीकरण शस्त्रक्रिया. कुमारी अक्षल शिरसाटच्या वाढदिवसानिमित्त अंधशाळेत विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप. इनरव्हील क्लबतर्फे छत्रपती अग्रसेन महाराज हॉलमध्ये भव्य कलांजली प्रदर्शन सुरू. आणि मी महाराष्ट्र चॅनलच्या आमचा गणपती विशेष कार्यक्रमात शिवगर्जना ग्रुपचा सहभाग. धुळे शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ महात्मा फुले समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन यांनी भर पावसात महात्मा फुले पुतळा आवारालगत आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन केलं. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको या मुद्द्यावर त्यांनी हे आंदोलन केलंय. आधीच 350 जाती 17% समाविष्ट असून त्यात देखील जरांगे पाटील आरक्षणाची मागणी करीत आहेत. ही मागणी चुकीची असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं परंतु ओबीसी कोट्यातून नको अशी प्रतिक्रिया यावेळी उमेश महाजन यांनी व्यक्त केली. तर जरांगे पाटील यांच्या मागील काळात आंदोलनानंतर अगोदरच 10% मराठा समाजासाठी दिलं असून आता पुन्हा आंदोलन करत असून आंदोलनातून 10 ऐवजी 16% आरक्षण द्यावं, सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी करीत आहेत. त्या मागणीला आमचा विरोध नाही परंतु ही मागणी ओबीसी कोट्यातून ते करीत आहेत तर त्याला आमचा विरोध असल्याचं देखील महाजन यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी धीरज माळी, भांबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईमध्ये जे आंदोलन चाललंय त्या आंदोलनाचा आमचा पाठिंबा आहे. खरोखर मोठ्या भावाला आमचे भुजबळ साहेबही सांगत आलेले आहेत की मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाला आरक्षण हे दिलंच गेलं पाहिजे, पण ते आमच्यातनं नको, ओबीसी बांधवांमधून नको. अहो ओबीसीमध्ये आधीच 350 जाती 27% आरक्षण, त्यातल्या त्यात 10% SC ST प्रवर्गासाठीचं आरक्षण आणि 17%मध्ये ओबीसीच्या 350 जातींमध्ये एवढी आधीच गर्दी झालेली आहे. आम्हालाच इथे प्रॉपर न्याय मिळत नाही आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या आम्ही अजूनही पिछाडीवर आहोत. आम्ही भर पावसात इथे आंदोलनात बसलेलो आहोत आणि ही दखल घेतली गेली पाहिजे. इतर सहकाऱ्यांचं तर मी सांगू नाही शकत परंतु माझ्या मागणी जे कलेक्टर साहेबांपर्यंत SP साहेबांपर्यंत पोचल्या आणि तसं मला लेखी स्वरूपात मिळाली तरच मी या आरक्षणाच्या आंदोलनातून उठणार आहे. समस्त ओबीसी बांधवांसाठी मी सपोर्ट करतो आहे. शाहू फुले आंबेडकर चळवळीचा मी कार्यकर्ता आहे. यामागे कुठलाही याचा वेगळा हेतू नाही आहे. वंचितांना, शोषितांना, ओबीसींना न्याय हाच एकमेव माझा अजेंडा आहे महात्मा फुले समता परिषदेच्या महानगर शाखेच्या वतीने आणि त्यासाठीच मी ते आंदोलनाला भर पावसात बसलेलो आहे. हे आंदोलन वरिष्ठ पातळीवर दखल घेतल्यापर्यंत चालूच असणार आहे. मग त्याला किती वेळ लागला चालेल. धन्यवाद. जय भीम, जय फुले, जय शिवराय, जय 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 भगत सिंग शाहू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून कोल्हापूर येथील ॲनिमल संस्थेमार्फत मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून रेबीज लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 144 मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया व लसीकरण केलं गेलं आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद कमी करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून पकडलं जातं. पकडलेल्या कुत्र्यांना महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्प येथे शस्त्रक्रिया शेडमध्ये आणलं जातं. त्या ठिकाणी कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून रेबीज लसीकरण करण्यात येतं. 3-4 दिवसांनंतर त्या कुत्र्यांना जिथून पकडून आणलं त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येतं. या मोहिमेमुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येला लगाम बसत आहे. धुळे शहरामध्ये कुत्रे निर्बीजीकरण आणि लसीकरणाची मोहीम सध्या सुरू आहे. हा पीक कालावधी आहे त्यामुळे शहरातून विविध भागातून दररोज किमान 40 ते 50 कुत्र्यांचे आपण कॅच करून त्यांचं त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करून लसीकरण, रॅबिजचे लसीकरण करण्यात येते. त्या अनुषंगाने माहे
जून 2025 पासून धुळे शहरात ही कारवाई सुरू आहे. अन्य आयुक्त यांच्या आदेशान्वये आपण गांडूळ खत प्रकल्प येथे एक ABC सेंटर उभारण्यात आलेले आहे आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर या सगळ्या गोष्टी होत असतात. सध्या या विभागाचा इन्चार्ज म्हणून मी काम बघत असून आजपर्यंत 344 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून रॅबिजचं लसीकरण करण्यात आलेलं आहे. दररोज आपण शहरात विविध भागातील विशेषतः आलेल्या तक्रारीचं रेबीजचे लसीकरणाच्या संदर्भात आलेल्या तक्रारीचं निवारण दररोजच्या दररोज केले जात आहे. याबाबत संबंधित संस्था ॲनिमल फार्म सोसायटी कोल्हापूर यांचे सहकार्य लाभत आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील प्रगती फायनान्स सर्व्हिसेसचे संचालक ॲडव्होकेट अमोल शिरसाट यांची कन्या कुमारी अक्षल शिरसाट हिच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्त अंध विद्यार्थी शाळा संतोषी माता चौक धुळे येथे विद्यार्थ्यांना अल्पोहार तसेच शालेय साहित्य अर्थात कार्डशीटचं वाटप करण्यात आलं. अक्षल फाउंडेशन धुळे या सामाजिक संस्थेच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. कर्मचारी वर्गाने या उपक्रमाचं स्वागत केलं. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मच्छिंद्र देवरे, जिल्हा परिषद शिक्षक रत्नागिरी, शुद्धोदन खैरनार, अमोल शिरसाट, लुंबिनी शिरसाट, कुमारी अक्षल तसेच शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या छोट्याशा उपक्रमामुळे शिरसाट कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल शिरसाट. आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी माझ्या मुलीचा दुसरा वाढदिवसानिमित्त आम्ही अक्षल फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे अंध विद्यार्थ्यांची शाळा धुळे या ठिकाणी अल्पहार आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. या छोट्या कार्यक्रमात आम्हाला मुख्याध्यापक पाटील सर तसेच माझे मित्र मच्छिंद्र देवरे सर, माझा पूर्ण परिवार यांचा मोलाचा वाटा होता. या कार्यक्रमात आम्ही जवळपास 100 विद्यार्थ्यांना अल्पहाराची सोय करून दिलेली होती. त्याच पद्धतीने त्यांना शालेय उपयोगी साहित्य म्हणजेच कार्डशीटचं वाटप देखील केलं होतं. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम संपन्न झाला, म्हणून मी सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांचा आणि मुख्याध्यापकांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. इनरव्हील क्लबतर्फे धुळे शहरातील छत्रपती अग्रसेन महाराज हॉलमध्ये कलांजली भव्य प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, सभासद, स्टॉल्सधारक संस्थांचे अध्यक्ष, सेक्रेटरी उपस्थित होते. या प्रदर्शनात लेडीज वेअर, साड्या व फॅन्सी कपडे, घरगुती वापरातील वस्तू तसेच शोभेच्या वस्तू, कॉस्मॅटिक्स, आकर्षक दागदागिने, खाद्यपदार्थ, फूड पॅकेट्स, नमकीन अँड स्वीट्स तसेच कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध आहेत. प्रदर्शनाला महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. जय श्रीराम. आज इनरव्हील क्लबच्या वतीने एक अतिशय सुंदर असा बिझनेस स्टॉल दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, कुंतन भाभी अग्रवाल, क्लबच्या अध्यक्ष अंकिता भाभी, दिशा भाभी, सारंगी भाभी, जनरल सेक्रेटरी कविताजी भाभी आणि समोर उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू नाशिककर, आमचे काकाश्री सुशीलजी पोपली आणि सर्वच रत्नेश गांधी, निलेश रुंगवाल. एक अतिशय चांगला कार्यक्रम इनरव्हील क्लबच्या माध्यमातून प्रथमच या ठिकाणी घेण्यात आला. हैदराबाद, मुंबई,
विविध ठिकाणाहून या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी लोक आलेले आहेत. हँडमेड वस्तूंचं जास्तीत जास्त या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावलेले आहेत. तर त्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो. मोदी साहेबांनी जे सांगितलं स्वदेशी बना, त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज इनरव्हील क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी चालू झाली. गणपति बप्पा मौर्य. हम टीम कलांजलि संस्कार और इनरव्हील की तरफ से इस बार एक मेगा एग्जीबिशन लेकर आए धुलिया में, जो 30 अगस्त और 31 अगस्त को है छत्रपति अग्रसेन महाराज हॉल नदी किनारे, जिसका इनॉग्रेशन आज सुबह 30 अगस्त को अनूप भैया ने किया और धरती देवरे जी भी यहाँ पे थी. ये एग्जीबिशन 2 दिन के लिए है, जो कि सुबह 9 बजे 10 बजे से शुरू होकर शाम को 9 बजे तक रहेगी. यहाँ पे हमने प्रदर्शनी में अलग अलग सिटी से आए हैं. दिल्ली, बॉम्बे, नागपुर, अकोला, सूरत, वापी, इंदौर, बॉम्बे, पूना, धुलिया के भी स्टॉल्स हैं. यहाँ पे हमने सभी एग्जिबिटर्स को एक फेस्टिव जंक्शन बोल के बुलाया है. तो कलेक्शन प्रीमियम क्वालिटी का है और यहाँ की खासियत ये है कि इसका प्रोजेक्ट का हमारा उद्देश्य विमेन एम्पावरमेंट है, जिसका फंड हम इन फ्यूचर एक सोसाइटी के डेवलपमेंट में करने वाले हैं. और साथ ही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनलतर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंडळाच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते. चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळाचा इतिहास आणि वाटचाल कशा प्रकारे चालू आहे या संदर्भात प्रामुख्याने भर देण्यात येतो. मंडळातर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येतात. मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळाशी संवाद साधतात. आजच्या आमचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील साक्री रोडवरील चंपाबाग आणि पत्रकार कॉलनी यांच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या गणेशोत्सवातील शिवगर्जना ग्रुपचा सहभाग. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. आमचा गणपती या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज पत्रकार कॉलनी आणि चंपाबाग मित्रमंडळाचा जो काही गणपती आहे त्या गणपतीचे कार्यकर्ते आपल्यासोबत उभे आहेत. त्यांची आपण मुलाखती घेणार आहोत. नक्की या गणपतीची सुरुवात कशी झाली, या गणपतीचा इतिहास काय आणि कशा पद्धतीने हा सण ते साजरा करतात. नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्या गणपती अंतर्गत आपण धुळे शहरातले जे काही मंडळ आहेत त्या मंडळांची आपण मुलाखती करतोय आणि कशा पद्धतीने हा गणपती उत्सव जो आहे तो साजरा करतोय. यावर्षी महाराष्ट्र शासनाने हा जो काही गणपती उत्सव आहे हा राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही गणपती मंडळ आहेत त्यांना प्रचंड आनंद झालेला आहे आणि अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. आपल्या धुळे शहरामध्ये पाऊस पडत नव्हता, पण यावर्षी पावसाला अतिशय चांगली सुरुवात झालेली आहे आणि चांगला पाऊस पडला आहे गेल्या 4 दिवसापासून. काय सांगा आपलं नाव काय आणि कशा पद्धतीने आपला हा गणपती साजरा केला जातो? मगाशी मी जसं म्हटलं की पत्रकार कॉलनी चंपाबाग, काय आहे हा प्रकार? माझं नाव गणेश लंगोटे. चंपाबाग व पत्रकार कॉलनी आणि शिवगर्जना ग्रुप दोन्ही कॉलनी मिळून एकत्र संयुक्त गणेशोत्सवाला सुरुवात आजपासून 15 वर्षापूर्वी झालेली आहे. तेव्हापासून तर आत्तापर्यंत कोविडचे 2 वर्ष जर आपण सोडले तर अखंडित गणेशोत्सव हा साजरा करण्यात येतो. काय सांगाल आपण? माझे नाव मिथुन राजेंद्र कासार. आमच्या कॉलनीत एकता आणि संघटन पहिल्यापासून करत येत आहोत आणि उत्सव आम्ही एकाने करतो आणि एकत्र मिळून करतो. कुठल्याच गोष्टीत भेदभाव करत नाही आम्ही आणि संघटन ठेवतो आम्ही आमच्या कॉलनीत. बस आमच्या कॉलनीत संघटन ठेवतो, कुठल्याही प्रकारचा भेदभाव आम्ही करत नाही. आपण काय सांगाल, काय या गणपती उत्सवामागचा उद्देश आणि काय कशा पद्धतीने साजरा होतो? माझं नाव सुधाकर जगन्नाथ चिंचोले. पत्रकार कॉलनी व चंपाबाग संयुक्त विद्यमाने गणपती गेल्या 15 वर्षापासून बसवतो आहे आपण आणि याच्यामध्ये महिला असो पुरुष असो सगळे मुलं असो हिरिरीने भाग घेतात व कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात. एक वैशिष्ट्य आहे आणि सगळी संघटना आहे आमची, सगळी दोघं कॉलनी मिळून. दोन्ही कॉलनी मिळून संघटना आहे, सगळेजण हिरिरीने अनेक कार्यक्रमामध्ये भाग घेतात. काय सांगाल आपण, कशा पद्धतीने हा उत्सव सुरू झाला आणि काय उद्देश यामागचा आहे असतो दरवर्षी? आजच्या 16 वर्षापूर्वी चंपाबाग
पत्रकार कॉलनी शिवगर्जना ग्रुप यांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. 15 वर्ष अगोदर या 2 कॉलनीमध्ये 3 ठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन व्हायचं, पण एक संयुक्त मीटिंग घेऊन चर्चा करून सर्वांनी एकमत केलं का ह्या वर्षापासून बुवा आपण सर्वांनी एक एरिया एक गणपती असा सर्वांनी नारा दिला. मागील 15 वर्षापासून आम्ही एक चंपाबाग पत्रकार कॉलनी शिवगर्जना ग्रुपच्या नावाने आमचं मंडळ रजिस्टर आहे. सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी सर्व प्रकारच्या परवानग्या वगैरे घेऊन शासनाच्या पोलीस प्रशासनाच्या परवानगी घेऊन आम्ही गणरायाचं आगमन करतो. विविध या 10 दिवसामध्ये आम्ही स्पर्धा आयोजित करतो. आयोजित केल्यावर प्रत्येक स्पर्धा घेतल्यानंतर आम्ही त्याचं बक्षीस वितरण समारंभ करतो. त्यानंतर परिसरातील लोकांसाठी आम्ही स्नेह भोजनाचा कार्यक्रम करतो आणि एकदम श्रद्धापूर्वक आम्ही गणरायांना निरोप देतो. आणि सर्व आमच्यासोबत महिला वर्ग, ज्येष्ठ मंडळी, तरुण, आम्ही सर्व म्हणजे लहान बालक वगैरे सर्व मिळून एक आपल्या घरचं गणपती आहे अशा हेतूने आम्ही गणरायाचं आगमनही करतो आणि गणरायांना आम्ही निरोपही देतो. धन्यवाद. आपण पाहतो की अतिशय सविस्तर यांनी माहिती दिली की गेल्या 15 वर्षापूर्वी 3 गणपती इथे बसवले जात होते, पण आम्ही संयुक्त एक मिटिंग घेतली पत्रकार कॉलनी चंपाबाग आणि शिवगर्जना मित्रमंडळ, आणि मग शिवगर्जना मित्रमंडळातर्फे हा गणपती उत्सव सुरू झाला आहे. आणि या संपूर्ण परिसरातले लोक जे काय आहेत या गणपतीला एकत्र येऊन अतिशय साग्रसंग पूजा करून हा गणपती उत्सव साजरा करत असतात. आपण काय सांगाल? आपण माझी गणपती दिसला पाहिजे आम्हाला. शिवगर्जना ग्रुपचे जे आमचे कार्यकर्ते आहेत, आपलं नाव सांगा आधी. देवेंद्र मधुकर येवले, मी इथे पत्रकार कॉलनीत राहिला आहे. शिवगर्जना ग्रुपचे आमचे कार्यकर्ते आहेत. अतिशय उत्साहाने म्हणजे गणपती उत्सव असो, होळी उत्सव असो, हा विविध प्रकारे साजरा करतात. ते शिवजयंती पण साजरी करतात. याचा मागचा उद्देश एकच आहे की चंपाबाग आणि पत्रकार ह्या 2 कॉलनी एकत्र येऊन सर्वांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र मिळून हिरमिरीने वाचावं, कुठल्याही प्रकारचा वादंग होऊ नये यासाठी ही जी मुलं आहेत, जवळपास 15 ते 16 मुलं आहेत, ही एकत्र येतात आणि एक असे वेगवेगळे उपक्रम घडवत असतात. आपलं गणेश आपल्या याच्या निमित्ताने, गणेश उत्सवाच्या निमित्तानं ते विविध स्पर्धांचं आयोजन करतात. 10 दिवस वेगवेगळ्या स्पर्धा असतात. त्या स्पर्धांच्या माध्यमातून जी लहान मुलं आहेत किंवा महिला आहेत यांच्यामधले जे काही नाविन्यपूर्ण गुण आहेत ते प्रत्यक्ष पाहायला मिळतात. त्यासाठी विविध प्रकारचे जे काय म्हणतात ज्युडी असतात, त्यांना बोलवलं जातं, निरीक्षक म्हणून त्यांना बोलवलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा घेतली जाते. कुठल्याही प्रकारची म्हणजे हा माझा आहे, हा तो त्यांचा आहे, अशी कुठल्याही प्रकारची पार्सलिटी होत नाही. ते जे निरीक्षक असतात बंद पाकिटामध्ये त्यांचा निर्णय देत असतात आणि ज्या दिवशी बक्षीस समारंभ असतो त्या दिवशी ते पाकिट फोडलं जातं आणि जो कोणी असेल निवडून आलेला 1ला क्रमांक, 2रा क्रमांक, 3रा क्रमांक त्यांना ते बक्षीस दिलं जातं. आणि यासाठी आमच्या LICचं काम करणारे संजयजी गुळवे यांचा फार मोठा वाटा आहे त्याच्यात. ते बक्षीसं अतिशय चांगल्या प्रकारची बक्षीसं आणतात आणि ती वाटप करतात. कुठल्याही प्रकारचं म्हणजे ते नामोल्लेख करण्याचं आम्हाला सांगता की आमचा नामोल्लेख करू नका, पण आम्ही म्हणतो की नाही, तुम्ही काम चांगलं करतायत तर हेही तुमचं इथं व्हायला पाहिजे. दरवर्षी आज गेल्या 15 वर्षापासून त्यांनी याच्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे खंड पडू दिलेला नाही. त्याचबरोबर हनुमान जयंती असते एप्रिल महिन्यामध्ये. हनुमान जयंतीला पण आमचे सगळे शिवगर्जना ग्रुपचे जे कार्यकर्ते आहेत ते हनुमान उत्सव साजरा करतात. नंतर रामनवमी असेल, महाशिवरात्री असेल, असे वेगवेगळे प्रकारचं म्हणजे कंटिन्यू असं चालू असतं. फक्त ते मात्र एक आहे, जरी ते तरुण युवक असले परंतु ते ज्येष्ठांना विचारल्याशिवाय कुठलाही प्रकारचा निर्णय घेत नाही. ही अत्यंत म्हणजे मी वारंवार सांगेल की ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नाहीतर जनरली आपण बघा मुलं एकत्र येतात, करून मोकळून जातात आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टी प्रश्न निर्माण होतात. तसं इथं होत नाही. तर जे पण काही असेल ते करताना पहिले ज्येष्ठांना विचार, त्यांचं ठरतं किंवा आज आपल्याला हनुमान उत्सव साजरा करायचा आहे तर आपण कॉलनीतून प्रत्येकाकडनं अशी वर्गणी घ्यावी असं ते आमच्या कॉलनीतले जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांचं गाईडलाईन घेतात आणि त्याप्रमाणे ते कामकाज करत असतात. ज्याप्रमाणे ते हे कामकाज करतात मग त्यामुळे ज्येष्ठ म्हणतात की अरे आपल्याला
बोललं जातं, मग कशाला, मग ज्येष्ठ पण त्यांच्या पाठीशी उभे असतात. अक्षरशः म्हणजे आमच्या कॉलनीतले सुधाकर चिंचोले जे आहेत सेवानिवृत्त आहेत, पाटबंधारे विभागातून ते सेवानिवृत्त झाले, ते त्या कार्यकर्त्यांबरोबर स्वतः वर्गणी गोळा करण्यासाठी घरोघरी त्यांच्याबरोबर जातात आणि सांगतात की बा तुम्ही मदत करा, आपला कार्यक्रम चांगला होईल. आणि सगळे कॉलनीतील परिवार जेवढे घरं आहेत त्या घरातले एकत्र यावे म्हणून गणपतीच्या 2 दिवस अगोदर, म्हणजे विसर्जनाच्या 2 दिवस अगोदर किंवा 3 दिवस अगोदर सुट्टीचा जो दिवस येईल त्या दिवशी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. संपूर्ण घरातील पूर्ण कुटुंब त्या दिवशी गणपतीच्या समोर येतं, दर्शन घेतं आणि महाप्रसादाचा लाभ घेतं. असं गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे आणि हा उपक्रम सतत चालू ठेवा म्हणून ज्येष्ठ सदस्य नेहमी त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. या निमित्ताने मी सांगू इच्छितो. बस आपण पाहतोय एवढीची आपण चर्चा करतोय, गणपती मंडळातल्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची चर्चा करतोय. इथं म्हणजे कोण मोठं कोण छोटं असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव इथं मानला जात नाही, पण ज्येष्ठांना इथं सन्मान आहे, ज्येष्ठांचा मान आहे, ज्येष्ठांना विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा निर्णय इथं घेतला जात नाही. काय सांगाल आपण आपल्या बाबतीमध्ये आपण बोलणं झालं, काय गणपती उत्सवाच्या बाबतीत आपले काय विचार काय मतं आहेत आणि हा गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो? माझं नाव संजय गुळवे. आमच्या पदाधिकाऱ्यांनी आत्ताच चर्चा केली की चंपाबाग व पत्रकार कॉलनी हे संयुक्त आम्ही जे काही मंडळ उभं केलेलं आहे, याच्या अगोदर पहिले 2 कॉलन्यांमध्ये 3 गणेशोत्सव म्हणजे 3 ठिकाणी गणेशोत्सव मंडळ तिथे स्थापन झाले होते. परंतु एक विचार ज्येष्ठ लोकांनी, काही चंपाबाग येथील आणि काही पत्रकार कॉलनीतील ज्येष्ठ लोकांनी एकच विचार केला. लोकमान्य टिळकांचा जो विचार होता की आपण गणेशोत्सव कशासाठी साजरा करावा, की लोकांनी एकत्र येण्यासाठी साजरा करावा, तर त्या साजरा करण्यासाठी इथल्या काही पत्रकार कॉलनीतील आणि चंपाबागेतील ज्येष्ठ लोकांनी एक मीटिंग आयोजन केलं आणि त्या मीटिंग आयोजनमध्ये दोघांनी संयुक्त प्रकारे हा गणेशोत्सव आपल्याला साजरा करायचा. आणि एक काळ असा होता 2010 पासून गणेशोत्सवाचं इथं शिवगर्जना ग्रुपने हे मंडळ स्थापन केलेले आहे. पत्रकार कॉलनीतील लोकांना चंपाबागेतील लोकांचे नावं माहीत नव्हते आणि चंपाबागेतील लोकांनासुद्धा पत्रकार कॉलनीतील लोकांचे नावं माहिती नव्हते. परंतु या 2010 पासून जेव्हा हे दोन्ही कॉलनी जेव्हा एकत्र आल्या तर एकमेकाच्या घरी येणं जाणं असो का संबंध असो का प्रत्येकाला मदतीला धावून जात असतात. काही संकट असले, कोणाच्या इथे काही आनंदाचा कार्यक्रम आहे, काही दुःखाचा कार्यक्रम आहे, तर पूर्ण चंपाबाग पत्रकार कॉलनी ही पूर्ण त्या कार्यक्रमात सहभाग घेत असते. आम्हाला एकच म्हणायचं होतं की लोकमान्य टिळकांनी जो काही उद्देश साध्य केला गणेशोत्सवामागे, तो आमच्या कॉलनीत आम्हाला इथं त्याचं रूप दिसून येतं की एकत्र होऊन गेले कुटुंब आज दोन्ही चंपाबाग आणि पत्रकार कॉलनीतील. आणि आमच्याकडे सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम होतात. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लहान गट वेगळा असतात, मोठा गट वेगळा असतो, मुलींचा गट वेगळा असतो, महिलांचा गट वेगळा असतो. तर अशा प्रकारे विविध काही आम्ही रांगोळी घेतो, पाककला स्पर्धा घेतो, नंतर अजून काही विविध लहान मुलांसाठी भाषणांचा कार्यक्रम होतो. त्यांना एक मोठं स्टेज निर्माण व्हावं म्हणून लहान मुलांसाठी आम्ही चांगल्या प्रकारे काही नियोजन करतो आणि त्यांना आकर्षक बक्षिसं दिल्यामुळे ते जिकरीने भाग घेत असतात, इथले लहान मुलं असो किंवा मुली असो, आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढते. आणि त्यानंतर आम्ही गणरायाला निरोप देण्यासाठी आदल्या दिवशी आम्ही इथे एक भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करतो. आम्ही प्रत्येक घरात चंपाबाग असो का पत्रकार कॉलनी असो चुलीस आमंत्रण आमचं हे ठरलेलं असतं आणि आमचे मंडळ आणि पदाधिकारी प्रत्येकाच्या घरात जाऊन विनंतीपूर्वक सर्वांना आमंत्रण देत असतात या प्रसादाचं. आणि म्हणजे ज्येष्ठ जे असतील, जे काही घराच्या बाहेर निघू शकत नाही, त्यांच्यासाठी टिफिनची पण व्यवस्था आमची कॉलनी करत असते, आमचं मंडळ करत असतं. तर ह्याच गोष्टी म्हणजे एक पत्रकार कॉलनी आणि चंपाबागवर काही जे मोठं संकट येईल आम्ही सर्वजण मिळून ते सोडवणार आहेत, याचा मागचा उद्देश आहे. एवढंच मी बोलू इच्छितो. आपण पाहतोय, आपण ही चर्चा करतोय, अनेक कार्यक्रम आहेत, अनेक गोष्टी या गणपती विसर्जनाच्या गणपती उत्सवाच्या माध्यमातून होत असतात. आणि या गणपती उत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र येतात. आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, एकमेकांशी बोलत नव्हतो, पण या उत्सवामुळे एकत्र आलो, एकमेकांना ओळखायला लागलो, नावाने ओळखायला लागलो, अशा प्रकारची एक प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण पाहतोय की गणपती मंडळ असलं म्हणजे मग तिथं वर्गणी आली, तिथं हिशोब आला, तिथं चर्चा आली, तिथं आरोप प्रत्यारोप आले. तर काय कशा पद्धतीने आपलं हे नियोजन असतं, वर्गणीचं नियोजन कसं असतं आणि कशा पद्धतीने काय असतं. आणि एखाद्याला समजा सांगितलं की मला वर्गणी द्यायचीच नाही, तर त्याच्यावरती तुम्ही काय इलाज करता किंवा मग तुम्हाला वर्गणी द्यायची नाही तर आपण सोडून दिला त्याला, काय आपण असतं आणि कशा पद्धतीने याचा हिशोब ठेवला होता, आपण काय सांगाल? गणपती होण्या अगोदर सुमारे 1.5 महिन्या पहिले आमची संयुक्त बैठक होते. त्या बैठकीमध्ये कमीत कमी 50 लोक राहतात, लहान मोठे सर्व धरून.
बैठकीमध्येच आमचं पूर्ण नियोजन ठरतं का कशा पद्धतीने या वर्षाचं गणेशोत्सव साजरा करायचा आहे. त्याप्रमाणे वर्गणी ही डिवाईड केली जाते. प्रत्येकाच्या घरी 1 महिना अगोदरच आम्ही पावत्या टाकून देतो, जेणेकरून ज्याची जशी सोय होते त्याप्रमाणे ते मंडळाकडे पैसे जमा करतात. 1-2 व्यक्ती 4 व्यक्ती काही कोणी एखाद्याला काही अडचण राहते, काही राहतं, कोणी नाही दिले त्यांनाही आम्ही मंडळाच्या मार्फत सामावून घेतो. विविध स्पर्धेमध्ये तेही भाग घेतात, स्नेह भोजनाचाही आनंद घेतात. त्यामुळं आमच्या येथे कोणत्याच प्रकारचा वादविवाद किंवा कोणत्याच प्रकारचा विसंवाद असं कोणत्याही गोष्टी घडत नाही. सर्वांच्या मदतीने, सहकार्याने, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने हे सर्व आमचं मंगल कार्य पार पडत असतं. आमच्या या शिवगर्जना ग्रुप आणि चंपाबाग पत्रकार कॉलनी मित्रमंडळाच्या ची दखल मी महाराष्ट्र चॅनलचे संपादक सन्माननीय चंद्रशेखर पाटीलजी, चॅनलचे सहसंपादक सन्माननीय सचिन भाऊ बागुल यांनी जी दखल घेतली त्याबद्दल मी आपला मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी मगाशी एका विषयाकडे असं आलो होतो की सार्वजनिक उत्सव म्हटला म्हणजे वर्गणी आली म्हणजे हिशोब आला आणि या बाकीच्या गोष्टी आल्या, आरोप प्रत्यारोप आले. काही वोटर मोजणे की लोक जे काय असतात ते आरोप करत असतात, त्यांना काहीच करायचं नसतं, ते फक्त आरोपच करत असतात. पण अशा आरोपांना सामोरं जाताना कशा पद्धतीने हिशोब ठेवला तर काय आपण सांगाल, काय या बाबतीत आपण बोलाल? या संदर्भामध्ये जी काही मंडळाकडे वर्गणी जमा होते त्याचा सविस्तर लेखाजोखा जो आहे तो आमचे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय सुधाकरजी चिंचोले की ज्यांच्यावर पूर्ण कॉलनीतील म्हणजे चंपाबाग आणि पत्रकार कॉलनीतील जे रहिवासी आहे त्यांचा परिपूर्ण असा विश्वास आहे. त्यांच्याकडे ते सगळं सोपवलं जातं आणि प्रत्येक गोष्ट जी आहे म्हणजे समजा लाईटिंग लावायची असेल तर लाईटिंगवाल्याला पेमेंट करायचं असेल, मंडपवाल्याला पेमेंट करायचं असेल किंवा आपल्याला भगवंताची मूर्ती घ्यायची असेल त्या साऊंड सिस्टीम जे काय असेल त्याचं पेमेंट त्यांच्या माध्यमातून केलं जातं. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर त्याचा लेखाजोखा जो आहे तो चार्टर्ड अकाउंटंट जे आमचे शर्माजी आहेत, संजयजी शर्मा त्यांचे पुतणे, त्यांच्या माध्यमातून आपण तो सगळं CAच्या त्याच्यावर आपण रिमार्क मारून घेतो आणि ती जो झालेला खर्च आहे म्हणजे जमा आणि खर्च याचं पूर्ण स्टेटमेंट तयार करून कॉलनीत प्रत्येक म्हणजे रहिवासी राहणारे कॉलनीत राहणारे जे रहिवासी आहे त्यांच्या घरी पोस्ट केलं जातं की इतकी रक्कम जमा झाली, एवढी आम्हाला बाहेरून डोनेशन मिळालं आणि कॉलनीतून वर्गणी एवढी जमा झाली आणि एवढा खर्च झाला. खर्च विगतवारीसह असतो, नुसता काढता ठोकताळा नाही राहत, डिटेलमध्ये सगळं बाबा जेवणावर खर्च एवढा झाला त्याचं रिसर्व ऑडिट होऊन त्यामुळे कोणालाही या कामामध्ये कुठल्याही रहिवाशाला शंका निर्माण होण्याचं कारण नाही. ही अत्यंत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे किंवा यांनी पैसे वर्गणी जमा केले, यांनी खाल्ली, यांनी हे केलं हा विषयच राहत नाही, आरोप प्रत्यारोपचा विषय येत नाही. आल्यानंतर कार्यकर्ते आल्यानंतर किती या बैठकीत 1100 रुपये पण काय जे ठरलं असेल वर्गणी त्याप्रमाणे कार्यकर्ते जे येतात बाबा या असं ठरलेलं आहे आणि तो जो विषय तो 1 महिन्या म्हणजे गणपती बसण्याच्या 1 ते 1.5 महिना अगोदर होत असल्यामुळे सगळ्यांना जाणीव होऊन जाते किंवा आपल्याला गणपती उत्सवासाठी आपल्याला एवढी वर्गणी द्यायची आहे. सातत्याने जे कार्यकर्ते असतात ते कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या वयोगटाचे असतात. त्यांच्यावरती आरोप केला जातो की या गणपतीच्या पैशातनं अशा प्रकारे तुम्ही येऊ करतात तेऊ करतात किंवा काही ठिकाणी व्यसनं देखील केले जातात, अशा प्रकारचा आरोप लावला जातो. आपल्याकडे अशी काही घटना घडल्या किंवा काय आपण सांगाल? याच्या मागे हे म्हणजे आरोप जे प्रत्यारोप करतात इथं म्हणजे प्रत्येक कॉलनीत ते असतं, प्रत्येक एरियामध्ये असतात, ते या गोष्टी घडतच असतात. या कॉलनीत पण घडतात या गोष्टी तर घडतात, परंतु घडताना एक गोष्टीचं नियोजन मंडळाचे जे पदाधिकारी आहे ते विश्वस्त मंडळ आहे ते पूर्ण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. जो आरोप प्रत्यारोप करणारा व्यक्ती आहे तो एकटा बाजूला पडतो आणि कालांतराने 2-4 दिवस तो त्याचे आरोप प्रत्यारोप करत राहतो, पण 2-4 दिवसांनी त्याला दिसतं की हे काही त्या गोष्टीला डगमगत नाही आहे. तर त्यामुळे ते आरोप प्रत्यारोप जे ते त्यांचे मागे सरकून जातात आणि ते परत पुन्हा त्याच मंडळामध्ये त्याच कार्यासाठी ते परत येत असतात. हां, तर ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी घडतात आणि हे म्हणजे काही एक ठिकाणी नसतं, कारण की जिथं मंडळ जमा झालं म्हणजे बहुतेक लोक जमा झाले, बहुतेक लोकांमध्ये असे 1-2 व्यक्ती घडतच असतात.
परंतु त्या गोष्टीला इथं काहीच थारा राहत नाही आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण की आमचं जे मंडळ आहे ते मंडळातले जे मोठे ज्येष्ठ पदाधिकारी आणि जे काही तरुण हे जे सांगड घातलेली आहे तर ती पूर्ण खंबीरपणे पाठीशी उभी राहते. आणि आमच्याकडे एक विशेष अजून एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की आमच्या मंडळाला 15 वर्ष पूर्ण झाली आहे. फक्त कोविडचे 2 वर्ष जे खंड पडलेले आहे ते खंड जर सोडले तर आमच्याकडे आतापर्यंत 13 जणांची तरुण मुलांची निवड अध्यक्षपदी होत असते. आणि दरवेळेस आम्ही अध्यक्ष निवडतो, उपाध्यक्ष पण वेगळा निवडतो आणि एक सचिव, असं 3 पदं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने निवडत असतो. आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव दिला जात असतो की जेणेकरून हे ज्येष्ठ जेव्हा कार्यकर्ते याच्यातून जर बाहेर होत असतील तर यांना या गोष्टीचा अनुभव आला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांना जो अनुभव दिला जातो प्रत्येक वेळेस, ज्या पूर्वीचे जे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असतात ते जिकरीने भाग घेऊन कोणत्याही काही समस्या असल्या ते तिकडे समस्या मोडून टाकतात आणि त्या समस्या नंतर येऊन सांगत असतात की अशी समस्या होती, आम्ही ती पूर्ण करून टाकली. अशा प्रकारे एक संघटन तयार होतं आणि एक शक्ती निर्माण तयार होती. तरुण मुलांमध्ये एक सांभाळण्याची जी वृत्ती आहे ती एक याच्यातून घडते आमच्या दोघं संयुक्त कॉलनीमुळे. आणि हा एक आनंदाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक धुळे शहरातील मंडळांनी हे आमच्यासारखे गुण त्यांनी आदर्श आमच्यासारखा घ्यावा असंच मी धुळे शहराला आणि मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीने करतो. आमच्यासारखा जो काही आदर्श आहे तो आदर्श सगळ्या धुळ्यातल्या गणपती मंडळांनी घ्यावा अशा प्रकारचं एक आव्हान यांनी केलं आहे. मी सांगतो मित्रांनो, खरोखरच हा जो काही गणपती उत्सव आहे हा मुळापासून माणूस घडवणारा, व्यक्ती घडवणारा हा उत्सव आहे. आणि हा उत्सव या महाराष्ट्रामध्ये जो काही साजरा होतोय त्याचा खरोखर आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आणि पत्रकार कॉलनी आणि चंपाबाग हे जे काही गणपती मंडळ आहे, शिवगर्जना मित्रमंडळ, शिवगर्जना मित्रमंडळातर्फे आपण पाहतोय की वर्षभर अनेक उपक्रम केले जातात. इथे 2 मंदिर आहेत, एक हनुमंताचं मंदिर आहे आणि आत्ताच एक भोलेनाथांचं देखील एक मंदिर झालं. या दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून सातत्याने वर्षभर कार्यक्रम केले जातात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक एकत्र येतात. आणि जर वाद संवाद जर तुटत असेल समजा तर ते जोडण्याचं काम देखील या मंडळाच्या मार्फत केलं जातं. मित्रांनो, अशाच प्रकारचं आणखी एक नवीन मंडळ आपण शोधून काढणार आहोत आणि त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. गणपती बाप्पा. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.